जेव्हा मी जीवनात नाहक पराभूत होतो, हताश उदास होतो, त्यावेळेस सुद्धा तू म्हणतोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरंच खरंच का रे तू माझ्या पाठीशी असतोस? अन्यायाने आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या दुनियेत पदोपदी अपमान सहन करत, मनाविरुद्ध खैरात करत मी कसाबसा मार्ग काढीत जगत असतो, त्यावेळी सुद्धा तूच माझ्या पाठीशी असतोस का रे? धनाने, शक्तीने आणि बुद्धीने बलवान असलेल्यांकडून अन्यायाचे कटू घोट पीत मी हसरा चेहरा करीत जगत असताना खरंच का रे तू माझ्या पाठीशी असतोस? पण जेव्हा डोळे उघडून इकडे तिकडे पाहतो, तर असंख्य रोगांनी जर्जर असलेले कोट्याधीश पाहून माझ्यासारख्या एका भनंग, उतार वयात पण खडखडीत निरोगी असल्याचं पाहून मी तुझ्या पुढे नतमस्तक होतो. खरोखरीच खरोखरीच तू माझ्या पाठीशी आहेस, सदैव आहेस, आणि म्हणतोयस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरोखरच मग मी का भ्यावं? श्रीमंती, गरिबी, रोगी, निरोगी ही सर्व आपल्या मागील आणि चालू कर्माची फळे आहेत. ती भोगावी तर लागतातच. याला पर्याय एकच, केवळ सत्कर्म. परंतु जेव्हा मनुष्य हताश होतो, तेव्हा त्याला एकच आधार वाटतो, आणि तो म्हणजे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सद्गुरूंची कृपा आपल्या भक्तावर नित्य असते. अगदी ज्याप्रमाणे आपली सावली आपणासोबतच असते, पण तरीही अज्ञानी मानवाला ह्याची जाणीव नसते. तो नेहमी आपल्या सुखदुःखाच्या विवंचनेत अडकून असतो. ह्यावेळी तो विसरतो, जे दुःख निवारण झाले ती सद्गुरूची कृपा, आणि जे सुख पदरी आले ती सुद्धा सद्गुरूंचीच कृपा. भाविको, दृढ श्रद्धा व पवित्र मनाची भक्ती ठेवून जो आराधना करतो, त्याला सद्गुरूची कृपा सदैव तारते.